जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी काल आपण जी वर्ल्ड बेस्ट सिटीज रँकिंग पाहिली होती त्यात थोडंसं करेक्शन करून घ्या. या रँकिंगमधील टॉप 10मध्ये आशियातील किती शहरांचा समावेश आहे? तर यात आशियातील 3 शहरांचा समावेश आहे व ते कोणते? तर यात 4थ्या क्रमांकावर टोकियो, 6व्या क्रमांकावर सिंगापूर, तर 8व्या क्रमांकावर दुबई हे शहर आहे. एवढं छोटं एक करेक्शन यात करून घ्या व आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच युनेस्कोची 43वी सर्वसाधारण परिषद पार पडली व त्यात खालेद अल येनानी यांची युनेस्कोचे नवीन महासंचालक म्हणून निवड करण्यात आली. तर आता त्यांच्या संबंधित खाली काही विधाने दिली असून यातील कोणतं विधान खरं नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. खालेद अल येनानी हे युनेस्कोचे 12वे महासंचालक बनले आहेत. विधान बरोबर आहे. खालेद अल येनानी हे आता युनेस्कोचे 12वे महासंचालक बनले आहेत. दुसरं विधान पहा. 2016 ते 2022 पर्यंत त्यांनी इजिप्तच्या अरब प्रजासत्ताकचे पुरातन वास्तुमंत्री म्हणून देखील काम पाहिले. हे सुद्धा विधान बरोबर आहे. ते इजिप्त या देशाचे असून त्यांनी इजिप्त या देशाचे पुरातन वास्तुमंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. तिसरं विधान काय म्हणतं? नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांना जागतिक पर्यटन संघटनेने सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष राजदूत म्हणून नियुक्त केलं. हे सुद्धा विधान बरोबर आहे. 2024 मध्ये त्यांची जागतिक पर्यटन संघटनेने सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष राजदूत म्हणून सुद्धा नियुक्ती केली होती. आता वरची 3 विधान तर बरोबर आहेत, म्हणजे शेवटचंच विधान चुकीचं असून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यात काय म्हटलंय? तर ते युनेस्कोचे महासंचालक बनणारे अरब देशातील दुसरे व्यक्ती आहेत. हेच विधान चुकीचं आहे, कारण ते आता युनेस्कोचे महासंचालक बनणारे अरब देशातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ते युनेस्कोचे महासंचालक बनणारे अरब देशातील पहिले व्यक्ती आहेत, तर आफ्रिका खंडातून या पदावर नियुक्त होणारे ते दुसरे व्यक्ती आहेत. खालेद अल येनानी यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. त्यांचा जन्म 1971 साली इजिप्त या देशामध्ये झाला होता. ते इजिप्तचे शास्त्रज्ञ आणि हेल्वान विद्यापीठात इजिप्तोलॉजीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी फ्रान्समधील एका विद्यापीठातून इजिप्तोलॉजीमध्ये PhD केलेला आहे व तसेच त्यांनी याआधी इजिप्शियन संस्कृतीचे राष्ट्रीय संग्रहालय आणि केरोमधील इजिप्शियन संग्रहालयाचे सुद्धा नेतृत्व केलं व अलीकडेच त्यांची आफ्रिकन जागतिक वारसा निधीचे संरक्षण म्हणून सुद्धा निवड करण्यात आली होती व आता ते 15 नोव्हेंबर पासून युनेस्कोचे महासंचालक बनले आहेत व ते पुढील 4 वर्षासाठी म्हणजेच 2029 पर्यंत या पदावर कार्य करतील. अत्यंत महत्त्वाची नियुक्ती आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येईल, त्यासाठी या संबंधित एवढी माहिती नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारे सर्वात तरुण विजेते कोण ठरले आहेत? मित्रांनो, 2025चा फिडे वर्ल्ड कप हा भारतात आयोजित करण्यात आला व या स्पर्धेचं विजेतेपद जोखीर सिंदारो यांनी पटकावलं आहे. जोखीर सिंदारो हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते उझबेकिस्तान या देशाचे खेळाडू असून त्यांनी या स्पर्धेत चीनच्या वेई यांना पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. जोखीर सिंदारो किती वर्षाचे आहेत? तर ते 19 वर्षाचे असून ते आता फिडे बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले आहेत. बरं, या फिडे चेस वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची ही 11वी आवृत्ती होती. याचं आयोजन भारतातील गोवा या राज्यात 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं. ही स्पर्धा सिंगल एलिमिनेशन स्वरूपात खेळवण्यात आली, म्हणजे एकदा हारलं की या स्पर्धेतून स्पर्धक बाहेर, अशा स्वरूपात ही स्पर्धा खेळवण्यात आली व याचं यजमानपद अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानं भूषवलं आहे. यात एकूण किती खेळाडू सहभागी होते? तर यात 206 खेळाडू सहभागी होते. आणि या फिडे जागतिक बुद्धिबळमध्ये जो कप देण्यात येतो त्या ट्रॉफीला भारताचे महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचं नाव देण्यात आलं. बरं, याआधी फिडे चेस वर्ल्ड कप भारतात कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2002 साली याचं आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आलं होतं व आता 2025 साली याचं आयोजन गोव्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडेच कोणाच्या हस्ते विक्रम-1 रॉकेट आणि स्कायरूटच्या इन्फिनिटी प्रक्षेपण कॅम्पसचं उद्घाटन करण्यात आलं?
तर याचं उद्घाटन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मित्रांनो, विक्रम-1 हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस या कंपनीचं पहिलं ऑर्बिटल लॉन्च व्हेकल असून याला विक्रम हे नाव भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आलं. विक्रम-1 हे देशातील पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल रॉकेट आहे. आणि मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की इन्फिनिटी कॅम्पस हे कोणत्या शहरात स्थित आहे? तर हे कॅम्पस हैदराबाद या शहरात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते राज्य हे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025 साठी भागीदार राज्य आहे? तर यंदाच्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवासाठी भागीदार राज्य म्हणून मध्य प्रदेश या राज्याची निवड करण्यात आली. बरं, हा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे आयोजित केला जातो? तर याचं आयोजन हरियाणा या राज्यात केलं जातं. यंदाची याची 10वी आवृत्ती असून हा महोत्सव 15 नोव्हेंबरला सुरू झाला, तर हा महोत्सव 5 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यंदाच्या या महोत्सवात एकूण 51 देश सहभागी झाले आहेत. व या महोत्सवासाठी भागीदार देश म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली? तर इंग्लंड या देशाची निवड आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवासाठी भागीदार देश म्हणून करण्यात आली. पुढील प्रश्न, वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स 2025 नुसार कोणतं शहर हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर बनलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जकार्ता हे आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर बनलं. जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी असून सध्या याची लोकसंख्या ही 42 दशलक्ष म्हणजे 4.2 कोटी इतकी आहे. जकार्तानंतर यात दुसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे? तर यात दुसऱ्या क्रमांकावर 37 दशलक्ष लोकसंख्येसह ढाका आहे. तर यातील तिसरा क्रमांक 33 दशलक्ष लोकसंख्येसह टोकियो या शहरानं पटकावला. आणि मित्रांनो, भारताची राजधानी नवी दिल्ली यापूर्वी अनेकदा पहिल्या 3 शहरामध्ये गणली जायची, पण यंदा नवी दिल्ली ही 4थ्या स्थानावर आली आहे. नवी दिल्लीतील लोकसंख्या किती? तर 3.02 कोटी इतकी नवी दिल्लीतील लोकसंख्या आहे. लक्षात ठेवा, नवी दिल्ली या रँकिंगमध्ये 4थ्या क्रमांकावर आली आहे. व या अहवालातील माहितीनुसार जगातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही शहरामध्ये राहते? तर या अहवालानुसार जगातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 80% लोकसंख्या ही शहरात राहते. आणि येथे हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा, या रँकिंगमध्ये कोलकाता हे शहर 8व्या स्थानावर आहे. कितव्या स्थानावर? तर कोलकाता हे शहर 8व्या स्थानावर आहे. पुढील प्रश्न, आता नुकतेच प्रसिद्ध नृत्यांगना कुमारी कमला यांच्या वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं, तर त्या कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या? तर या ज्या कुमारी कमला आहेत या भरतनाट्यम या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या. व त्यांचं निधन कुठे झालं? तर त्यांचं निधन अमेरिका या देशात झालं आहे. या ज्या कुमारी कमला आहेत त्यांना कमला लक्ष्मीनारायण किंवा बेबी कमला या नावाने देखील ओळखले जात व त्यांचा जन्म 1934 मध्ये तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांना याआधी 1970 साली पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. 1968 साली त्यांना संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार देखील मिळाला व अमेरिकेत भारतीय नृत्याच्या प्रचारासाठी दिला जाणारा US नॅशनल हेरिटेज फेलोशिप हा सर्वोच्च सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं? तर NUDG हे अभियान कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आले? तर हे जे NUDG अभियान आहे हे CBDT म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसद्वारे सुरू करण्यात आलं. व या NUDGचा फुल फॉर्म काय आहे? तर नॉन इंट्रुसिव्ह युजेस ऑफ डाटा टू गाईड अँड इनेबल असं याचं फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर या आशिया पॉवर इंडेक्समध्ये आपल्या भारताने 3रं स्थान पटकावलं. या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर यात 81.5 गुणासह अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, तर 73.7 गुणासह चीन यात दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला यात किती गुण देण्यात आलेत? तर भारताला यात 40 गुण देण्यात आलेत. आणि मित्रांनो, या इंडेक्समध्ये 131 पॅरामीटर्सचा अभ्यास करून 27 देशांचं मूल्यांकन करण्यात आलं. या 27 देशांच्या यादीत आपला भारत 3ऱ्या स्थानी आहे. बरं, यंदाच्या 5व्या इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलं? तर ही जी 5वी इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. नवी दिल्लीमध्ये ही परिषद 27 आणि 28 नोव्हेंबर दरम्यान पार पडली. यंदाच्या या बैठकीची थीम काय होती? तर ॲडव्हान्सिंग इंटरनेट गव्हर्नन्स फॉर अॅन इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल विकसित भारत आशिया परिषदेची थीम होती.
व याचं आयोजन कोणत्या मंत्रालयाने केलं तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. पंतप्रधान मोदी यांनी भगवान रामाच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात केले? तर नुकतेच आता पंतप्रधान मोदी यांनी गोवा या राज्यात भगवान रामाच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण केलं आहे. या पुतळ्याची उंची किती? तर या पुतळ्याची उंची 77 फूट इतकी आहे व हा पुतळा भगवान श्रीरामाचा जगातील सर्वात उंच पुतळा मानण्यात येत आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 साठी टुर्नामेंट अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रोहित शर्मा यांची आता 2026च्या T20 वर्ल्ड कपसाठी टुर्नामेंट अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती असेल तर याची ही 10वी आवृत्ती असेल व याचं आयोजन भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये करण्यात येणार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येईल? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.